हॅलो, हा कुठे रे सुटेला? कुठे ग्रंथालयात? काय करतोय ग्रंथालयात आता? हा ऐक जरा, महत्वाचं काम आहे माझं जरा. ये आपल्या नेहमीच्या ठिकाणी आहे. हॅलो, लेडीजचा आवाज बाजूला येतोय. संगीता आहे काय बाजूला? संगीता संगीता बोललो रे. नाही ना, आवाज आला मला. चालेल, ऐक जरा ये तू, महत्वाचं माझं काम आहे. आपण नेहमी बसतो तिथे ये. अरे नेहमीच्या ठिकाणी ये, चल. हा आहे मी तिथे. इतका वेळ लागतोय तुला यायला? किती वेळ झाला मी तुला फोन करू? तुझ्या फोनवर फोन येत आहेत, त्यामुळे मग यावंच लागलं मला. अहो हो, पण काम आहे माझं तुझ्याकडे महत्वाचं, म्हणून तुला बोलावलेलं. काय काम काढलं आता? काम म्हणजे आधीच माझं डोकं दुखते बघ. तुझं डोकं सारखंच दुखत असतं. मी तुला सांगतो ते ऐक. काल गेलेलो प्रशांत वकिलांच्याकडे. काय मला सांगितलं एक महत्वाचं, म्हणजे की ते म्हणले सगळं मी रितसर करून देतो लग्नाचं, उद्याच्या उद्या लग्न करून घेऊ. हे तर आहेच की नाही, उद्या करायचं. इतकं कुशाचा आवाज येत होता? बाजूला कोण होतं? संगीता होते. आणि फोनवर विचारतं म्हणलं नाही, ग्रंथालयात बसलोय. मला तरी खरं सांग. अरे ग्रंथालयातच होतो, नंतर संगीताला ग्रंथालयातच होतो, ती होती बाजूला आहे ना. ती येणार आहे आता. हा ठीक आहे ठीक आहे, बघ मग. त्यांना भेटलो. जाधव वकील काय म्हणले तुला? काय नाही, त्यांना भेटलो, सगळं बोललो त्यांना मी. सर्व ह्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. तर त्यांनी मला डॉक्युमेंट वगैरे सर्व सांगितले, काय काय आणायचे काय ते सगळं घेतलेलं आहे, लिहून घेतले. तुमच्या दोघांचे डॉक्युमेंट आणूया. मग ते काय म्हणते, उद्याच्या उद्या आपण रजिस्टर करून मॅरेज करून घ्या. लग्न हे उद्या झालंच पाहिजे कसं. माझ्या पण डोक्यात तेच आहे, उद्या काही करू. पण आज संध्याकाळी आबांना फोन तेवढा आठवण येईल, कारण दोघांचे डॉक्युमेंट महत्वाचे आहेत. हो झाले, सर्व व्यवस्थित झाले. सगळी तयारी केलीच तो? सर्व तयारी झाली. गेला बाशिंग बांधू नये फक्त, मी नाही त्यातला आहे ना. हा उद्या तर आपल्या तिघांना जायचंच आहे गावाला. कसल्या परिस्थितीत नाही जायचं आता, पण कसं लिगली सगळ्या प्रोसेस होऊ दे. तुला पण टेन्शन नाही, संगीताला पण टेन्शन नाही. प्रशांत वकिलांना मी संध्याकाळी भेटतो. तू सांगितलेस तसं, तू बरोबर सांगितले त्यांना तसं मी पण संध्याकाळी भेटतो. सर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. सर तुझं व्यवस्थित होईल. आणि आबांना कळलं, आबांनी हाणू दे माझं कान कान नुसतं म्हणजे झालं. आबा तुला माहित आहेत ना, माझ्या शब्दाच्या पलीकडे जाणार हो, पण त्यांच्या कानावरती घाली जाय. उद्या जायचंच की, आपण तिघांनी पण जायचंच आहे उद्या. हो, पण ती डायरेक्टच धक्का समोरच म्हणल्यानंतर माझं टेन्शन. मला म्हणते ये बाजूला पाहिला. नाही काय येईल संगीता, मग बघू आपण चर्चा करू. सांगतो तुला. मग त्याच गोष्टीवर ग्रंथालयात चर्चा चाललेली का तुझी? हा या कशी हिंदी पिक्चर मधल्या हिरोनी सारखी एंट्री मारली या. आता कोणाची बिशाद आहे? ताई आल्यावर मला कोणाला बोलायची काय असेल रे, पण माझी होणारी बायको. आताच तो अधिकार नाही, हे लक्षात ठेव. तुझा गोड गैरसमज आहे. ताई आत्ता माझी आहे, कळालं का?
तर हा अरे अरे तुमच्या दोघांची भांडणं म्हणजे मला नवीनच रामायण बघायला मिळतंय. गीताई हा रामायण नाही हे, काय आहे मग? हा आमच्या दोघांचा बोलण्याचा स्वर आहे. हा कसला स्वर? तसंच असतं आमच्या दोघांचे बोलणं. म्हणजे पुढच्याला वाटतं ह्यांची भांडणं चालू आहेत पण ही भांडणं नसतात. चालते चला तुम्ही दोघं बसा आता. उगाच मी कबाब मी हड्डी नको तुमच्यामध्ये, जातो मी आपला. तर लगेच निघाला. नाही नको. आजा एक मध्ये कबाब मी हड्डी बनून गेला. आता या बॅग कशाला ठेवल्यात तू मध्ये? काढ की साईडला ठेव तिकडे आणि अशी जवळ ये. अजय भाऊजी माझे एक हसण्याचं कारणच आहे मोठं. आता तो काय त्याच्या संपर्क राहिले तर तो तर हसण्याचं टॉनिक आहे बाबा. सुधीर माझ्या चेहऱ्यावरचा हसू असंच राहील का रे कायम? अगं वेडे झालं पहिल्यासारखं बोललीस तू. अगं विजय म्हणजे हसण्याचं टॉनिक आहे, त्याच्या संपर्कात तू राहिलीस तर तुझा आजार पूर्णपणे बरा होईल. संगीता तुझ्या बरोबर बसलो की वेळ कसा जातोय समजतच नाही. चल मला उद्याची तयारी करायची. चल एवढं तांदूळ दोघं तर जेवायला का मसाला भात करायचा विचार आहे आज? हा नाही एवढं तांदूळ लय सोमा आहे जेवायला. हो सोमा येत नाही का? हो झालं बघा आता एकदा ऊस गेला कारखान्याला, टेन्शन गेलं. आता एकदा पोराच्या लग्नाचा बार उडवून दिला का नाही की मोकळा झालो बघा. अगं काय सांगू तुला, सरकार पोरगीच लय भारी बघितली पण एक नंबर. लयच भारी बघितली पोरगी. हा, पोरगी कुठली पोरानं असं का केलं? काय केलं? सांगितलं नाही आईला काय नाही म्हणूनच केलं वय. तुम्ही बोलायचं नाही. पोरगी बघा तरी एकदा, तुम्ही एकदा पोरगी बघा. अहो कुठली पोरगी आहे? काय नाव तिचं? आपलं पोरग आहे वाया राहणार ना. तुमच्या लाडून झालंय एवढं. लागात नाही सरकार, तुम्ही एकदा पोरगी बघा. आपल्याला काय होता म्हातारपणी विचारायचं तरी मला. दोघं जया दोडा सारखं असलं म्हणजे बाद झालं काय आपल्याला. पोराला पोरगी पसंत आहे, पोरीला पोरग पसंत आहे. आणि गरीब घरचे असू दे कुठली तरी बघितली त्यानं, पण बघ तू एकदा बघा तुम्ही, नंतर मग तुम्हाला कळत. येऊ द्या तरी, येणार आहेत ना घरी? अरे सोमा कुठे गेला? सोमा ए सोमा आता होता इथं. अरे बाहेर काय करतोय? ए सोमा. अहो आबा मी हितनच माघारी जातो. आता काय डोकून बघतोय? आज काय आहे? आथे जनावर मार काय होईल? आता कुठलं जनावर काढलंस? लात मारली होती मला. कुठलं जनावर काढलंस तू? शांताबाई नाव खाली बस, नको बसायला अवघड. खाली बस तू. अवकाशाचं बसताना काही आबा हे असं आहे बघ, सारखा त्या शांतावर भांडत नको राहू दे. काय हो का? झालं? मी जातो, मला लई काम आहे. आणि ती कुठनं आली का नाही तर मला कळते कळायचं बघ. बरं नाही काम केलं तर तुला बोलणार कोण आहे का? मीच आहे ना. अहो नाही पण ती हित असती म्हणजे मला काम काय व्हायचं ना. अरे. माझा तिला 36 टाकलाय तुम्हाला माहिती. तो ऐकून तरी घे. आहे का ते? अहो नाही सोमा बसा. अवकाशाचा सांगायचं तुम्हाला, माझ्या माग या बारकन हो राहू विचारा की आवाज. आबा मी तिथंच होते. काय झालं काय? हात मुंडका सुद्धा असलं नव्हतं माझं. होय. त्या फुलात पाय बी ठेवला असतं तर काय अवस्था झाली असती. ह्यानं काय केलं? हे तुझ्यावर भांडायला उठला. मी उठलोय, मी फुलंच उठतोय. अरे तिला माहित नव्हतं काय? तू माझ्याकडचा माणूस आहेस, आबाचा माणूस आहे. तिला माहित नव्हतं ना, म्हणून तिला तुझ्यावर भांडण करायला लागली. तूच लागला ते. अरे ऐकून घे मिनिटं, तुझी माफी मागायला ती तुला जेवण घेऊन येत होती. कशाची माफी मागते माझी ती? आणि तुला काय झालं माहितीये का? दवाखान्यात बांधावलं पडली, हात मोडलाय तिचा. 8 दिवस झाला दवाखान्यात ऍडमिट आहे. बघाय तरी गेलाय का? हा आता हात मोडला वय. नाही नाही तर तू विचारलेस का? नुसतं आलाय जनावर कुठं आहे, जनावर कुठं आहे म्हणतोय. आव ते हात माझा मोडत, तिचा नाही मोडायचा. अरे बाळा माझ्यावर चल तू उद्या दवाखान्यात. तिला हात मोडलाय, तिचा गळ्यात आहे हात. नको 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 आबा. हो का इथलं काम मी आटापतून लगेच जातो तिकडं. मला ती आपला देवाचा बी कार्यक्रम केव्हा करायचा आहे म्हणताय, तिकडे मला तयारी करायची आहे. आणखी घरी जाऊन जरा साफसफाई करते जुन्या घरात. जुन्या घरातली साफसफाई करू आपण. या सुधीरला एकदा येऊ दे गावाकडनं. असा लग्नाचा बार उडवून टाकू गावाला. तोंडात बोट घातलं पाहिजे. मग मी आहे की मी कुठं जातो? आजी आहे.
तुम्ही म्हणायचं ना आम्ही तसं करा. अरे गावा का पटेल सरकार चहा ठेवाय सोमवार मला बोटवर. बरं. आज काय बेत काय आज तुम्ही आहे ना जेवायला? आम्ही जेवायला आता काय? अरे शांताला बघायला जाऊ दे. तुम्ही जावा. आपण येत नसतो. सोमा येत नसतो. मी काय सांगतोय ऐक. तुला काय म्हणलं नाही तुझी माफी मागायला ती आली होती. माझी माफी? हा कशाची माझी माफी हात मागते? बांधावून कोलमडली पडली हात मोडलाय तिचा. एक का दोन? एकच हात मोडलाय. मग नकोच आता या कमीत कमी 2 असं पाहिजे. आता गावाकडनं पोरं बी कधी येते कोणाच येतो म्हणून सांगितलंय. पोराने फोन आला होता मला. कवा द्यायचे? आता ते कधी येतो म्हणजे आबा आम्ही येणार आहे. आता कधी येतो म्हणजे काय माहिती. बाबा आपल्याला बसून नाही चालायचं. ती लग्नाचं बोलला का नाही तुम्ही? चाललंय आता तीच चाललंय सरकाराशी तीच बोललोय. पोरगी बघितली. मालकीन बाय चालेल, आई. लाखात एक आहे. तुम्ही अहो. काय टेन्शन घेऊ नका. पोरगी गरीबाच्या घरची आहे आणि गरीबाला आबासारखा ऐकलंस आहे की ते सांगतो त्याचं तरी ऐक. अहो, मला बघितलं तर पाहिजे ना. आहो आबानी बघितली काय तुम्ही बघितली काय सारखंच आहे. तिला काय बाबा पटायचं नाही. तिला असं अहो झालं. एकदा कसा सुधीर दादाचा बार उडवून दिला दारात बघ बघा कसं निवांत गाव घेऊन मोकळा झाला. कशाला? आज मी सांगतो मला माहिती आहे कळतंय सगळं. हा मला कळते म्हणजे बाजार बर आपल्याला लय काम माहिती बाकीची. द्या जर सुधीरच्या लग्नाचा. बाबा लय काम माहिती. हो का मंडप सांगितला पाहिजे. कोहळा सांगितला पाहिजे. सगळं सांगायचं. बँड सांगितला पाहिजे. अगदी तुम्हाला सांगतो गाणं लावायचं कुठलं माहितीये का? हा? शांताबाई मंडप एकदम जोरदार असं तुम्हाला सांगतो. बघा सरकार शांताबाई तेच गाणं आवडते. अरे आई साहेब आहे ते सध्या. तिचं असू मोठं दे, आता जरा काय नाही. माझ्या डोक्यात फक्त एकच आता आहे. कवा त्या सुधीर दादाचा बार उडतोय. बाबा अरे बार उडला. अरे काय झालं. बाबा का मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी. काय आम्हाला हार कवा लागते तर ही लगीन करूनच आली ती की. आज उठा ऐसा उठा. असू द्या, आता आले ना. तुकडा काहीतरी टाकायच्या कट पडत. राम 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 राम. आत्ताशी कुठं जरा बरं वाटलं. आता या आज्या तर सोमान एकदा उरकून टाकलं कि मग मोकळा थांबा झाला. आजच ठीक आहे पण माझं ऑब्जेक्शन आहे. आबाचं माझं म्हणणं काय आहे ऑब्जेक्शन नाही. मग आबा ऑब्जेक्शन. अहो तेच हो आमचं ती हा मग काय आबा ऑब्जेक्शन माझं आहे आबा. काय ऑब्जेक्शन आहे सांग तरी. अहो ह्याचं एक वय झालंय ठीक आहे पण माझा अजून वय व्हायचं आहे की हो. आताशी 40 कुठं चालू झालं तर माझं अरे लग्न. पण तुझ्या कोण लागले माग असतात. आता विषय आली मला. तुझं कधी वय होईल ना हा मग तर त्या वेळेला बघू मग. अगदी बरोबर. द्या चहा द्या. अहो, तुम्ही कशाला मी दिला असता की सगळ्याच की. अरे असू दे. अहो कशाला बसा तुम्ही उगाच. तुझं आता वय झालं नाही ना अजून लग्नाचं. अहो जास्ती काय झालं बघा की. काय झालं? तुझं काय काय झालं? झालं? काय झालं? काय झालं? आता बघायचं काय झालं? काय झालं? काय झालं? हा? काय झालं? काय झालं आता? काय झाले? सुधीर या द्या. चुळ बघायला. लावली सुचून भरली. म्हणजे पलीकडच्या रूम मध्ये झोपव जरा. आईने नेली झोपवली. जाग आल्यानंतर नेतो दवाखान्यात. आणि किती पैसे जायला तेवढे जाऊ द्या. मोठ्यातला मोठा डॉक्टर बघा पण माझी सून बरीच झालीच पाहिजे. हा बा आपण काय झालं काय आपण अचानक मला? कसं काय झालंय काय झालंय. हाय सांगतो नंतर मी तुम्हाला. पहिला आता काय करतो त्यांना दवाखान्यात घेऊन तू जाऊ. काय टेन्शन घेऊ नकोस. आज जगदंबीच्या कृपेने सगळं चांगलं होईल. होय चांगलं होईल बघा. चल तू नव्हतं उठ. गाडी काढ आपण जाऊ हा, दवाखान्यात. आबा, दवाखान्यात घेऊन जाऊ जाऊ. आम्ही. बघूया मग. आबा, मी बी जातो यांच्या बरोबर. बघा चला काय काय तुम्हाला काय चालतंय मला लगेच फोन करा. सगळे हो.